पुढची बातमी पाहूया। शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी एकनाथ शिंदेंना नाव न घेता प्रत्युत्तर दिलंय। बोंडारवाडी धरण मुख्यमंत्र्यांनीच बनवणार आहे शिवेंद्रसिंह राजेंनी असं सांगितलं। काहींचा निवडणुकीपुरता डाव सुरू आहे असं सुद्धा शिवेंद्र राजे म्हणाले। धरणाच्या कामावरून शिंदेंनी टीका केली होती। बोंडारवाडी धरण होणार म्हणजे होणार, त्याच्यामध्ये कुणी काही आडवा आलं तरी सुद्धा त्याला काही कुठलीही अडचण आली ती दूर करणार। आणि हे बोंडारवाडी धरण मला कळले काय काय त्याच्यात कोणी फक्त निवडणुकीचा मुद्दा करण्यासाठी तो पेंडिंग चालू आहे। पण मी आपल्याला सांगतो, निवडणुका येतात जातात हो, निवडणुका येतात जातात, सत्ता येते पुन्हा येते जाते परत येते, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही, नाव गेलं की परत येत नाही। आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो, बोंडारवाडीच्या बद्दल कोणी किती आडवं आलं तरी बोंडारवाडी धरण तुमच्यासाठी झालं पाहिजे। बोंडारवाडी धरण हे 100% होणार आणि हे धरण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतात, तेच करणार। बाकी जे कोणी येऊन सांगते काय बोलतंय हे नुसतं निवडणुकीपुरतं चाललेला प्रयत्न आहे, मतं मिळवण्याचा, लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा। या गोष्टीला कोणीही बळी पडू नका। त्यांच्यामध्ये ती ताकद नाही, त्यांच्यामध्ये ती धमक नाही।